विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली। विधिमंडळातील विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्याबाबतीत पुढच्या काळात बैठक होईल। पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल। आज सर्व 10 पैकी 9 सदस्य आमचे उपस्थित होते। 10वे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती, तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील। आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल। आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडण्याचा काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील। आम्ही काही प्रश्नांच्यावर देखील आज चर्चा केली। त्यातला सगळ्यात प्रमुख चिंता आमच्या समोर ही आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यानंतर जवळपास 8% जास्त महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान वाढत असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी चिंता व्यक्त केली आणि ती चिंता व्यक्त करत असताना हे मतदान कसं वाढलं, हे वाढण्याचं शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं की ईव्हीएम मशीन हे सिंपल कॅल्क्युलेटर आहे आणि मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतं वाढत जाणं आणि त्यांची आकडेवारी बऱ्याच ठिकाणी C17 जो फॉर्म मतदान पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी दिली जाते त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे। आमच्या या निवडून आलेल्या सदस्यापैकी श्री उत्तम जानकर यांनी त्यांच्या